दुसऱ्यातून बाहेर आलो. एका लाईन मध्ये 6 राण्यांची 6 घरं आहेत. पण राणीमाल सर एक जरी पाहिला की मुलांनी 6 जरी पाहिले तर सेम रचना आहे. महाराजांनी कुणामध्ये भेदभाव त्या काळात केला नव्हता. राणीमाल समोर आणि राणीमालांच्या समोर तुम्ही असे कट्ट्यांवरती बसताय बघा सगळेजण. प्रत्येक राणी समोर हा कट्टा आहे. याला काय म्हणतात? दासांची घरं, म्हणजे नोकर ना. जुन्या काळात नोकरांना दासी म्हणायचे. प्रत्येक राणीची दासी एक सेपरेट होती. दास्या समोर राहायच्या, राण्या आतमध्ये असायच्या. काम झालं की दासी समोर येऊन बसेल म्हणून याला दासी वसा म्हणतात सर. आणि दासी वाशाच्या समोर इकडे लक्ष द्या, ही 3 धान्य कोटर आहेत. आपल्याला बघायची आहेत. पहिली माहिती घ्या. पहिला खड्डा आहे सर 22 फूट खोल आहे. हा पहिला. दुसरा आहे तो 20 आहे आणि तिसरा आहे तो 18 फूट आहे. तिन्ही वेगळे आहेत सर. एका लाईन मध्ये 3 वेगळे. स्वराज्याचा धान्य साठा रायगडावरती इथे होता. गडापुरता मारित होता. आणि मेन धान्य कोठार जर तुम्ही पाहिलं तर कोल्हापूरला पन्हाळा किल्ला आहे. तिथे सर्वात मोठी धान्य कोठार आहे. ही सगळ्यात छोटी आहेत सर. 22, 20 आणि 18. दादा खंडी भात 3 याच्यामध्ये बसायचं. कोकणात काय पिकतो? तांदूळ ना. कोकणामध्ये याला देखील काय म्हणतात? पेवक्या कणग्या. स्वराज्याचं मेन धान्य साठा रायगडावरचं पुरतं इथे ठेवलं जायचं. हे धान्य कोठार महाराजांच्या काळात. पण महाराजांच्या नंतर सत्ताली पेशव्यांची सर. 1733 ला पेशवे आले आणि त्यांनी काय केलं? 7 दिवस कैद्याला डांबलं. 8व्या सो कैदी कबूल न्यायला डबल गोंत्यामध्ये बांधायचं आणि टकमोक टोक पुढे आहे सर. टकमोक टोक म्हणजे काय? कडेलोट. शिक्षा केली जायची त्या माणसाला. डायरेक्ट टकमोक टोकावून फेकून द्यायचे. महाराजांच्या काळातले धान्य कोठार आणि कोठरांच्या खाली हे जे वाडी असतात ना सर, इकडे बघताय ना तुम्ही वाडे, हे महाराजांची अष्टप्रधानांची घरं. चौथीला आपले विद्यार्थी असतील, आहेत ना चौथीचे? चौथीला पण आहे, 7वीला पण. अष्टप्रधानांची नावं तुम्ही ऐकले असेल. अनाजी पंत नाव ऐकलंय ना? हंबीरराव मोहिते, रामचंद्र त्रिंबक, रामचंद्र निलखंठ, निराची रावसी, रघुनाथ पंडित, मोरोपंत पिंगळे, बाळाचे आऊजी हे चिटणीस होते ना. न्यायाधीश वर्ग, सचिव, अमात्य पदव्या असायच्या जुन्या काळात. हे मंत्र्यांची घरं, ही धान्य कोठार. आणि आपण आलो तो मेना गेट दादा. आणि जी लोक चालत येतात ना, जाताना तुमची सर पायी का रोपवे? आता चालत आला असताना तुम्ही, हे गाईड आता आले चालत, पायी येणारे लोक त्या दरवाजाने सर येतात. तो पालखी दरवाजा आहे. महाराजांच्या पालख्या तिकडून यायच्या ना. राण्यांचे मेने इकडून यायचे. धान्य कोठार बघताना प्रत्येकाची काळजी प्रत्येकाने घ्यायची आहे. कारण की खाली काय पडलेलं काढता येणार नाही आणि दुसरा ओपन आहे सर. फक्त सावकाश पहिलाच बघू द्या, कारण की धक्काबुक्की झाली तर खाली पडू शकतात मुलं. मग सावकाश हे बघू द्या, मग आपण वाड्यात जाऊ. सावकाश.